दिनांक 22 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचा 65वा वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेंबूर तालुका अध्यक्ष नंदू मच्छिंद्र सौने यांनी अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूरमधील मा हॉस्पिटल आणि शताब्दी हॉस्पिटलला फळ वाटप करण्यात केले। या प्रसंगी तालुक्याचे अध्यक्ष नंदू मच्छिंद्र सौने, चेंबूर तालुका उपाध्यक्ष सौ पूनमताई मस्के, चेंबूर तालुका महासचिव हेमंत व्यक्ती, चेंबूर तालुका उपाध्यक्ष शक्तिवेल, वार्ड क्रमांक 152 चा अध्यक्ष कार्याध्यक्ष सौ लताताई गायकवाड तसेच सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्वजन मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज 15 लाइव मुंबई ब्युरो रिपोर्ट। एक मिनिट थांबा सालगिरह है, आज उनका बर्थडे है, तो उस उपलक्ष्य पर हम लोग चेंबूर तालुका की तरफ से सभी चेंबूर तालुका के कार्यकर्ता पदाधिकारी चेंबूर के जितने भी हॉस्पिटल है उस हॉस्पिटल में हम लोग जाके हम लोग डोनेट कर रहे हैं, फ्रूट हम लोग बांट रहे हैं ताकि अजीत दादा के उम्र को तुम्हारा सबका आशीर्वाद मिले। इथे समोर या ना पुढे आज खऱ्या अर्थाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आज आनंदाचा क्षण आहे। आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज त्यांचा 65वा वाढदिवस आहे व त्यांचा वाढदिवस आम्ही पूर्णतः चेंबूरचे सर्व सहकारी महिला युवक चेंबूरचे सर्व कार्यकर्ते मिळून एक मोठ्या उत्साहाने आम्ही हा वाढदिवस साजरा करतोय। प्रत्येक हॉस्पिटलमध्ये चेंबूरमधील जे हॉस्पिटल आज आम्ही मा हॉस्पिटलमध्ये आहे, चेंबूरच्या मा हॉस्पिटलमध्ये पुन्हा शताब्दी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आम्ही फळं वाटपाचा जे रुग्ण आहेत आपले बंधू भगिनी त्या रुग्णांना आपण फळं वाटपाचा आपण कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। तशाच पद्धतीमध्ये आपण येणाऱ्या 27 तारखेला शाळेतले जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण एक 500 विद्यार्थ्यांना आपण शाळेची बॅग व तशाच 100 डझन वह्या व शाळेला लागणाऱ्या ज्या वस्तूंची आपण मोफत आपण वाटप करणार आहोत। हा सर्व आम्ही कार्यक्रम आम्ही घेतोय। हा कार्यक्रम आम्ही घेत असताना दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते माननीय श्री सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यक्रम आम्ही घेतोय। मुंबईतले चेंबूरमधील जे मा हॉस्पिटल आहे आज मा हॉस्पिटलमध्ये फळं वाटपाचा कार्यक्रम घेतला। 27 तारखेला आम्ही वह्या वाटपाचा शाळेच्या बॅग वाटपाचा व तसेच आरोग्य शिबिराचा आम्ही कार्यक्रम घेतोय। माझी तुमच्या माध्यमातून चेंबूरमधल्या सर्वच सहकाऱ्यांना बंधू भगिनींना विनंती आहे की येणाऱ्या 27 तारखेला तुम्ही जे आम्ही चेंबूर तालुक्याच्या वतीने बॅग व वह्या व आरोग्य शिबिराचं जे आयोजन केले आहे त्या कार्यक्रमात येऊन जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा
व आमच्या अजितदादांना तुमचा आशीर्वाद द्यावा की येणाऱ्या काळामध्ये अजितदादा मुख्यमंत्री होतील, हीच आम्ही परमेश्वराचरणी आम्ही प्रार्थना करतो व माझ्या सर्व सहकाऱ्यांचे व हॉस्पिटलचे मी आभार मानतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस आहे, तर आम्ही आमच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हा याचे प्रमुख जिल्हा अध्यक्ष माननीय सिद्धार्थदादा कांबळे साहेब, तसेच आमचे चेंबूर तालुका अध्यक्ष नंदूभाऊ सवने यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही चेंबूरमधल्या 2 ते 3 म्हणजे महा हॉस्पिटल झालं, शताब्दी हॉस्पिटल झालं, असे 2-3 हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. आता दादांना आम्ही शुभेच्छा देण्याऐवजी मी सांगेन की दादांनीच आम्हाला सगळ्या बहिणींना चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना या माध्यमातून दादांनी राखी बंधन हा सण आहे त्याच्या तोंडावर बहिणींसाठी खूप चांगली म्हणजे म्हणतात ना शुभेच्छा भेट आम्हाला अर्पण केलेली आहे. आणि दादांना असे सुदृढ आयुष्य पुढे लाभो आणि महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम आणि नवीन ज्या काही सोयी आहेत ते दादा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करो. त्यांच्या पाठीशी आम्ही ग्राउंडला काम करण्यासाठी आहोतच. त्याचबरोबर आताच आमचं 27 तारखेला चेंबूर तालुक्याचे आमचे जे अध्यक्ष आहेत नंदूभाऊ सवने यांच्या माध्यमातून आम्ही 500 विद्यार्थ्यांना वया आणि बॅग्स वाटप करत आहोत. ज्या महिला विधवा आहेत, घरकामगार आहेत, त्या महिलांना एक आमच्याकडून छोटीशी मदत ही आम्ही दादांच्या म्हणजे अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आमच्या संपूर्ण तालुक्याची जी बेसिकची टीम आहे त्यांच्या वतीने आम्ही आयोजित केलेला आहे. तर आम्ही पुढेही असेच कार्यक्रम घेऊ पक्षाच्या वतीने. एवढे बोलून माझे 2 शब्द. आमचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आमचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ टी कांबळे आणि आमचे लाडके आमचे भाऊ नंदूभाऊ सवने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. इथेच नाही दादा, प्रत्येक आमच्या वॉर्डमध्ये हा कार्यक्रम उपलब्ध आहे आणि केलेला आहे आम्ही. आता मी एक दुसरं बोलतो ॲक्च्युली. आता फळ वाटप करताना मी जेव्हा रुग्णालयांना बोललो आणि भेटलो त्यांना विचारलं की बाबा तू का इथे ॲडमिट आणि कशासाठी झालं आहे, तर त्यामधले 2-3 मला बोलले दादा मला डेंग्यू झाला आहे, मला मलेरिया झाला आहे. ह्याच्यावरनं एक कारण पण कळलं की आपल्या चेंबूर तालुक्यामध्ये डासांचं आणि याचं खूप म्हणजे प्रमाण वाढलं आहे. आणि याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याच्यासाठी कटिबद्ध लवकरच ह्याचा निर्णय आम्ही काढू. आणि तर ते डासांचं मी 2-4 रुग्णालयाला प्रत्यक्षात जाऊन भेटलो आणि बोललो त्यांना की तुम्ही रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, किती दिवस झाले आणि कारण काय आहे. तर 2-3 खूप लहान मुलं आहेत त्याच्यामध्ये, वृद्ध लेडीज आहेत, लहान बालकं आहेत. तर काय आपल्या विभागामध्ये कोणाला डास चावल्यामुळं त्यांना मलेरिया किंवा डेंग्यूची साथ झालेली आहे. तर ही साथ आपण ह्याच्यानंतर होणार नाही याची राष्ट्रवादी पक्ष काळजी घेईल. आणि याच्यानंतर हे BMCमध्ये आमचे नंदूभाऊ सवने आणि आमचे पूर्ण टीम ह्याच्यासाठी नक्की आम्ही जाऊ आणि या डासांचा याचा पूर्ण नायनाट करू आणि आमची चेंबूर तालुका एकदम रोगमुक्त करू. सर्वप्रथम तर इथे सगळ्या जनतेला माझा प्रेमाचा जय भीम. इथं जमलेल्या सगळ्या वेळेत वेळ काढून आलेल्या सगळ्या माई भगिनी यांना सगळ्यांना मी पहिलं प्रेमाने जय भीम करतो आणि पुढे 2 शब्द माझे मांडतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस, यांचा वाढदिवसानिमित्त चेंबूर तालुक्याचे सवने साहेब यांच्यातर्फे आपलं महाहॉस्पिटल गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. इथे खूप गरजू लोक इथे ॲडमिट असतात. तर त्यांच्यासाठी आज छानसा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. तर मी सगळ्यात पहिलं तर त्यांचे आभारी मानतो की असेच उपक्रम करा, असेच शाळा कॉलेजेस विद्यार्थी गरजू असेल त्यांची भेट घ्या. असंच हॉस्पिटलला आज आले, त्यांची प्रत्येक पेशंटांची भेट घेतली, त्यांची काळजी विचारण्यात आली व त्यांना फ्रूट देण्यात आले. खूप चांगला असा कार्यक्रम राबवण्यात आला. आणि माझे सिद्धार्थ कॉलनीतले माझे मित्र वार्ड अध्यक्ष असेल अनेक पक्ष प्रमुख सर्व उपस्थित होते. सगळ्यांना मी धन्यवाद बोलतो. असंच सवने साहेबांसोबत थांबा, असंच काम करा, खूप चांगले कामं करा. बस एवढी विनंती करून मी माझं मत संपवतो. नमस्कार. आज 22 जुलै आहे. आपले देशाचे लाडके नेते अजितदादा पवार
साहेब यांचा जन्मदिवसाची औचित्य साधून दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री कांबळे साहेब आणि चेंबूर तालुका अध्यक्ष नंदू सवणे साहेब यांच्या मार्फत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत हॉस्पिटलमध्ये फळं वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे, जेणेकरून सर्वांच्या तर्फे आपल्या चेंबूर तालुक्याच्या तर्फे दादांना हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेस आणि यांना शुभेच्छा.